युवकांनी राजकारणामध्ये का आलं पाहिजे, कोणतं विजन घेऊन आलं पाहिजे, आपण राजकारणात का आलं पाहिजे, केव्हा आलं पाहिजे. नमस्कार. आपण एसएसआय आणि शब्दरत्नाच्या स्टुडिओमध्ये आज आमचे मित्र डॉक्टर सोमनाथ पाटील चहाणे आलेले आहेत आणि त्यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं प्राबल्य असं व्यक्तिमत्व आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा 2 ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि पॉलिटिकल फील्डमध्ये त्यांचा अनुभव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. सरांशी आज आपण खूप मोठ्या प्रमाणावरती गप्पा करणार आहोत आणि युवकांनी राजकारणामध्ये का आलं पाहिजे, कोणतं विजन घेऊन आलं पाहिजे, अशा अत्यंत महत्वाच्या संवेदनशील विषयावरती सर आपल्याशी बोलणार आहेत. सर, माझा पहिला प्रश्न असेल की आपण युवकांना राजकारणामध्ये येऊ इच्छा करणाऱ्या युवकांना आपण काय संदेश द्याल किंवा कोणता पहिला प्रश्न त्यांना क्लिअर करून आलं पाहिजे हे आपण सांगाल. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. तर राजकारणाचा मूळ उद्देश म्हणजे आपण राजकारणात का आलं पाहिजे आणि केव्हा आलं पाहिजे. मी तर खरं सांगेल की राजकारणात कोणी येऊ शकतं, सर्वसामान्यातला व्यक्ती. आपण आज पाहिलं तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि फार प्रेसिडेंट, राष्ट्रपती होताना पाहिलंय. पण आपलं विजन क्लिअर पाहिजे. आपला जे माइंड फोकस आहे, आपण मेन आपलं जे स्वप्न आहे ते पहिलं गोष्ट क्लिअर पाहिजे. आपल्याला राजकारण घ्यायचं कशासाठी हे सर्वप्रथम आपण ठरवलं पाहिजे. जर आपल्याला आपलं क्षेत्र जर कळालं, आपण काय म्हणून राजकारणात आलं पाहिजे, तर नक्कीच आपल्याला गोष्टी अभ्यासानुसार सांगता येईल की राजकारण म्हणजे एक मोह माया पैसा. ह्या गोष्टीसाठी राजकारणात असेल तर बिलकुल घेऊ नये. कारण की आपलं एक स्वप्न पाहिजे की माझा देश, माझं राज्य, माझा जिल्हा, माझा तालुका, माझं गाव कसं बनेल, कसं मी सर्वसामान्याला रोजगार निर्मिती करून देईल. सर्वसामान्य राजकारण म्हणजे की लोकांच्या आज जी राजकारणाची सिस्टम आहे, बिलकुल यापेक्षा आपण कसं चांगलं राजकारण करता येईल. आजची जी सिस्टम, राजकारण काय आलं पाहिजे की सिस्टम चेंज करण्यासाठी माणूस राजकारणात यायला महत्वाचं आहे. कारण की आजची जी सिस्टम बघतात, मला वाटतं की नॉट करेक्ट. पण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या युवकांनी जर खूप मोठ्या चांगल्या युवकांनी जर जर पुरवणी तर राजकारणात आलं तर नक्कीच त्यांना माहिती आहे राजकारणाचा, या गोष्टीचा खरोखर आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी सर्व क्षेत्रासाठी याचा फायदा होईल. अरे वा, थँक्यू सर. म्हणजे इतका महत्वाचा प्रश्न आपण हाती घेतला की शिकलेल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, त्याच्याशिवाय देशाची प्रक्रिया विकासात्मक होण्याची बदलणार नाहीये. रियालिटी आहे. आपण मग बोलताना असं बोलले होते की अडाणी लोक राजकारणात आल्यामुळे त्यांना स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करता येत नाहीये आणि विकासाची दृष्टी नसल्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळा मार्ग नसतोय. फक्त थोडेफार पैसे आणि हे करणं, त्याच्या पलीकडे नाही. तर माझा दुसरा प्रश्न असेल आपल्याला असेल की राजकारणामध्ये पण शिक्षणाची मर्यादा असावी. नक्कीच. मी सर्वप्रथम यासाठी बोलेल की राजकारणात शिक्षण असणं गरजेचं. ऍटलिस्ट पहिले 12वी पास तरी राजकारणात, म्हणजे आमदारसाठी असेल, बऱ्याच गोष्टीसाठी. आता जिल्हा परिषद सदस्यापासून तर आमदार खासदारापर्यंत ही 12वी पासची मर्यादा असणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर व्हिजन कळालं नाही आपल्या महाराष्ट्राचं असेल, देशाचं असेल, तर मला नाही वाटत आपला देश सक्षम बनणार. नक्की. त्याच्यासाठी राजकारणामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. त्यामुळे ऍटलीस्ट 12वी पास असणं ही मर्यादा खूप गरजेचं आहे. नक्कीच याच्यावरती आपल्या केंद्र सरकारने तोडगा काढला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी हा आणखी सोपा उपाय ठरू शकतो. अरे वा, छान. सर, म्हणजे मुळात भारतीय राजकारण आणि पाश्चिमात्य राजकारण याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. पण इथल्या लोकांचा माइंडसेट हा वेगळा आहे. धर्म, जात, पात, माझा प्रांत, तुझा प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत लोक विचार करणार नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं भारताचा विकास होईल का? नाही होणार. कारण की जोपर्यंत तुम्ही सर्व धर्म समभाव नाही बघणार तोपर्यंत राज्याचा, देशाचा विकास होणार नाही. आज जे राजकारण चाललंय, जातीपातीचं राजकारण चाललंय, एक धर्माच्या नावाखाली हे चाललं होतं आणि ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आज आपण जर पाहिलं तर रक्त एकच आहे, लाल रंगाचंच आहे. मग जातपात आली का? की आज या राजकारण्यांनी या आपल्या देशाचं बऱ्यापैकी वाटत केले की त्यांना फक्त मोहमाया, पैसा, विकासाचे काही देणं घेणं नाही, असे बरेच राजकारणी लोक आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं की विचारशून्य त्यांचं शिक्षण कुठेतरी अपुरं या ठिकाणी पडलं असेल. नक्कीच काही वर्ग एक चांगला आहे राजकारणामध्ये, त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे समाजासाठी दिशा आणि दशा ठरलेल्या आहेत. बऱ्यापैकी एक चांगला वर्गही सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणून आजकाल जी स्थिती आहे आपल्या देशाची ती चांगल्या प्रकारे चालू. पण काही राजकारण जर बघता तुम्ही, त्यांना स्वतः इंग्लिशमध्ये सायन्स सुद्धा करता येत नाही. हे खरोखर दुर्दैव आहे. तर नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये